नमस्कार। आज सकाळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही आंदोलनं सुरू होते यशवंत स्टेडियममध्ये सकाळी 10 ते 3 वाजतापर्यंत होते आणि दुपारी 3:30 वाजता तो आंदोलन थोडंसं आक्रमक झालं आणि त्याच्या माध्यमातून पोलिसांचा लाठीचार्ज त्या विद्यार्थ्यांवर झाला आणि त्यानंतर काही जे आपले त्यांचे पदाधिकारी होते त्यांना पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांना अटक करून ते घेऊन गेलेले आहेत आणि आताही ते प्रशिक्षणार्थी तिथं बसलेले आहेत। मी त्यांना भेट दिली आणि त्यांची समजूत घालवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती सिच्युएशन मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना अवगत कराली आणि त्यानंतर आज त्यांनी निर्देश दिलेले आहेत की 8:30-9च्या दरम्यान त्या सगळे जे अटक झालेले त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांची सुटका होईल आणि त्यांच्याशी संभाषणा करता आपण त्यांना वेळ देतो आहे असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांना दिलं। तर त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून मी आपले जेवढेही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले आंदोलन परत घ्यावे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुटका 9 वाजतापर्यंत होईल याची ग्वाही या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही जी बाब आहे ही अशी आहे की दर 6 महिन्याने त्यांना त्यांचं एक्सटेन्शन मिळत असतं। मागच्या वेळेस त्यांनी आझाद मैदानावरती त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांची मागणी मान्य करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 6 महिन्याचं एक्सटेन्शन त्यांना दिलेलं आहे, पण यंदा परत ते म्हणतात की त्यांना रोजगार हवा आहे, तर हे एक्सटेन्शन पुढे परत 6 महिन्याकरता लागू व्हावं याकरता त्यांची मागणी आहे। अन्यथा ते बिलकुल बेरोजगार होऊन जातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ती मागणी घेऊन मी मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत ठेवलेली आहे। एकदा त्यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब